शेतकऱ्याच्या भरोश्यावर व्यापारी पुरी मार्केट कमिटी नाही कांद्याला तर काय करता त्याला दुसरा व्यापारी काही बोलून काम केलं तुम्ही. गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीच्या कार्यालयात दाखल झाले. व्यापाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप करत व्यापाऱ्याचे लायसन रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. गंगापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री दरम्यान शेतकरी व व्यापाऱ्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीच्या कार्यालयात जमा झाले असून संबंधित व्यापाऱ्याचे लायसन रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात बगडी येथील शेतकरी दत्तू सूर्यभान बोडके यांनी बाजार समितीच्या सचिवांकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार शेतकऱ्याच्या कांद्याच्या पहिल्या लिलावात 2400 रुपये भाव लागला. मात्र त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने कांदा घेण्यास नकार दिल्याचा आरोप शेतकऱ्याने केला. यानंतर पुन्हा लिलाव करण्यात आला. दुसऱ्या लिलावात कांद्याला 2300 रुपये भाव मिळाल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी आपण व्यापाऱ्याला 1000 रुपये कमी गेले तर मी काही भिकारी होणार नाही असे सांगितल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. मात्र त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने आपल्यासोबत अरेरावीची भाषा करत गैरवर्तन केले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप दत्तू बोडके यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहत संबंधित व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. व्यापाऱ्याचे लायसन रद्द करावे, शेतकऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यावर कारवाई करावी आणि बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची लिलाव प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील शेतकऱ्यांच्या आरोपाबाबत संबंधित व्यापाऱ्याची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासन या तक्रारीवर काय भूमिका घेते, संबंधित व्यापाऱ्यावर कोणती कारवाई केली जाईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव आणि बाजार समितीत सन्मानाची वागणूक मिळणार का, हा प्रश्न तरी सध्या आता उपस्थित होत आहे. शेतकऱ्याच्या भरोश्यावर व्यापारी पुरी मार्केट कमिटी नाही कांद्याला तर काय करता त्याला तुम्ही शेतकऱ्याला अवकाश विचारायला उद्या जो काही बोलला उद्या दुसरा व्यापारी काही बोलून अवकाश काढायला काम केलं तुम्ही.